नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण स्वेच्छानिवृत्ती योजना या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. व्यवसाय संघटनेतील कामगार कपात करण्याचा स्वेच्छानिवृत्ती हा एक मार्ग आहे. याचा संबंध कारखान्यातून किंवा व्यवसायातून कामगार कपात करण्याशी असतो किंवा कामगाराने घेतलेल्या निवृत्तीशी असतो. या योजनेलाच गोल्डन हँडशेक असे देखील म्हटले जाते, कारण कामगार कपात करण्याचा तो एक सोनेरी मार्ग आहे. कामगारांच्या बळामध्ये कमी करण्याच्या दृष्टीने ते एक मानवतावादी तंत्र आहे असं आपण म्हणत असतो. बघा, प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी भरती झालेले असतात ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत कार्य करत असतात आणि त्यांची निवृत्ती म्हणजेच त्यांच्या कामातून मुक्त होणे, काम सोडून देणे, अशा पद्धतीने आपण निवृत्तीचा अर्थ घेत असतो. निवृत्तीचे साधारणतः 3 प्रकार पडतात. यातला पहिला प्रकार म्हणजे अनिवार्य निवृत्ती. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीसंबंधी काही नियम असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे वय हे संस्थेतील नियमाप्रमाणे किंवा सरकारने ठरवून दिलेल्या वय पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीला कार्यमुक्त व्हावे लागते. जसे सरकारी कार्यालयामध्ये नोकरीला असलेल्या व्यक्तीचं निवृत्तीचं वय हे 58 वर्ष असतं. काही ठिकाणी हे वय 60 वर्ष असतं. काही उच्चपदस्थ व्यक्तींसाठी हे 62 वर्ष किंवा 65 वर्ष देखील असू शकतं. म्हणजेच अनिवार्य निवृत्ती म्हणजे काय? एक विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर व्यक्तीची आपोआप होणारी व्यवसाय संस्थेतून निवृत्ती, त्याला आपण अनिवार्य निवृत्ती म्हणत असतो. ती विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर व्यक्तीला निवृत्ती ही घ्यावीच लागते. निवृत्तीचा दुसरा प्रकार आहे सक्तीची निवृत्ती. हा जो निवृत्तीचा प्रकार आहे, यामध्ये काय होतं आहे, कधीकधी व्यक्तीला त्याच्या नोकरीमधून सक्तीने निवृत्ती घ्यावी लागत असते. याची काही कारणं असतात. जसं एखाद्या कर्मचाऱ्यावरती न्यायालयामध्ये काही गुन्हा नोंदविला गेला असेल किंवा तो दोषी ठरत असेल, त्याने आपल्या नोकरीच्या करारातील अटी किंवा नियमांचा भंग केला असेल, तर त्याला सक्तीने निवृत्त केलं जात असतं. हा निवृत्तीचा दुसरा प्रकार आहे. या 2 अटी महत्त्वाचा आहे. तो एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला पाहिजे आणि दुसरं त्याने नियमांचा भंग केला असला पाहिजे. आणि निवृत्तीचा तिसरा जो मार्ग आहे, जो आपण आज अभ्यासणार आहोत, तो म्हणजे स्वेच्छानिवृत्ती योजना. व्यवसाय संघटनेतील कामगार कपात करण्याचे ही स्वेच्छानिवृत्ती योजना हे एक महत्त्वाचं तंत्र आहे. याचा संबंध कामगारांच्या व्यवसायातून घेतलेल्या निवृत्तीशी असतो आणि म्हणूनच याला गोल्डन हँडशेक असं देखील म्हटलं जात असतं. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला त्याने पूर्ण केलेल्या त्याच्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी 45 दिवसाचे वेतन दिले जाते किंवा त्याच्या नियमित निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्याच्या राहिलेल्या सेवेच्या महिन्याने तो निवृत्त घेत असलेल्या महिन्याच्या वेतनाने गुणून जी रक्कम येईल ती रक्कम त्याला वेतन म्हणून दिली जात असते. त्याचप्रमाणे या रकमेबरोबरच त्याला त्याच्या प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीची रक्कम देखील मिळत असते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातून जर स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असेल तर त्याला 5 लाखापर्यंत करामध्ये सवलत देखील मिळत असते. या स्वेच्छानिवृत्ती योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत. या स्वेच्छानिवृत्तीचं पहिलं वैशिष्ट्य आहे, ज्या कर्मचाऱ्यांनी एका व्यवसाय संघटनेमध्ये 15 वर्ष सेवा केली आहे आणि ज्याची वयाची 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाच ही योजना लागू होते. म्हणजे 15 वर्ष सेवा आणि 40 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे, कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचे अर्ज स्वीकारायचे अथवा नाही याचे अधिकार त्या त्या व्यवसाय संस्थांना असतात. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने जर स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला असेल तर तो अर्ज स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हे सर्वस्वी त्या व्यवसाय संस्थेवरती अवलंबून असू शकतं. आता ही झाली स्वेच्छानिवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये. परंतु स्वेच्छानिवृत्ती योजना का राबवली जाते याची काही कारणं आहेत. त्या कारणांवरती आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत. यात पहिलं कारण असं आहे, बरे न होणाऱ्या रोगांमुळे पीडित कर्मचारी आणि त्यामुळे पुढे काम करू न शकणारे कर्मचारी. बऱ्याचदा व्यवसाय संस्थेमध्ये जे काही कर्मचारी असतात त्यांना विशिष्ट अशा रोगाने
पिडलेलं असतं आणि तो बरा होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते कर्मचारी काम करू शकत नाही. असं असल्यामुळे स्वेच्छानिवृत्ती योजना राबवावी लागत असते. दुसरं कारण आहे, कर्मचाऱ्याच्या विरुद्ध चौकशी चालू असेल किंवा त्याच्या विरुद्ध एखादा दावा जर दाखल असेल तर त्यासाठी देखील ही स्वेच्छानिवृत्ती योजना राबवावी लागत असते. तिसरं कारण आहे, कर्मचाऱ्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायात सहभागी व्हायचं असेल तरी देखील स्वेच्छानिवृत्ती केली जाऊ शकते किंवा तो स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतो. चौथं कारण आहे, ज्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक कौशल्य आणि छंद जोपासायचा असेल यावेळी देखील स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली जात असते. बरेच कर्मचारी या योजनेचा लाभ घेताना आपल्याला दिसत असतात. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं कारण आहे, ज्यांची मुले मोठी झालेली आहेत आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय कुटुंबाचं पालन पोषण करू शकत असतील अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येत असते. म्हणजे या 5 कारणांमुळे स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली जात असते. स्वेच्छानिवृत्ती योजना जरी या कारणामुळे राबवली जात असली तरी ती सुरू करण्याची काही कारणे आहेत. ती कारणे कोणती? तर त्यातलं पहिलं कारण आहे, जादा कर्मचारी वर्ग कमी करणं. 1980 ते 1985 या कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नोकर भरती केली गेली होती आणि त्यामुळे कर्मचारी वर्ग जादा झाला होता आणि त्यांच्या पगारासाठी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला होता. आणि अशा वेळी या जादा कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवण्यात आली होती. विद्यार्थी मित्र हो, बघा आज देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच बँकांचं आता विलिनीकरण होणार आहे. राष्ट्रीयकृत बँका या खासगी क्षेत्रामध्ये वळणार आहेत आणि ही परिस्थिती पुन्हा निर्माण होणार आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू करण्याचं दुसरं कारण आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर. अलीकडच्या काळात संगणकीकरण आणि नवीन तंत्रज्ञान यांच्यात मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे आणि त्यामुळे कामं वेगाने होऊ लागली आहेत. आणि ही कामं वेगाने होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही जास्त किंवा जादा झालेली आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाशी जुळून घेणं हे जुन्या कर्मचाऱ्यांना कठीण जाते किंवा त्यांना अवघड जाते. अकार्यक्षम कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी तसेच तज्ज्ञ कर्मचारी वर्गांची भरती करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली जात असते. अशा 2 कारणांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली जात असते. कर्मचारी वर्ग कमी करणं आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं. स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील आहेत. हे फायदे नक्की कोणते? तर पहिला फायदा आहे, कर्मचारी कपात करण्याचा हा एक मानवतावादी मार्ग आहे किंवा तो सर्वात चांगला मार्ग आहे. का चांगला मार्ग आहे? तर या योजनेमध्ये कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेतून 15 वर्ष जर पूर्ण झाली असतील आणि वयाची 40 वर्ष त्याने पूर्ण केली असतील तरच निवृत्त केलं जातं आणि त्याची जर इच्छा असेल तरच निवृत्त केलं जातं, अन्यथा निवृत्त केलं जात नाही. म्हणून तो एक मानवतावादी मार्ग आहे. दुसरा फायदा आहे, अशा प्रकारच्या तडजोडीमुळे असमाधानाचे प्रसंग येत नाही. काय होतंय, कर्मचारी स्वतःच निवृत्ती घ्यायला तयार असतात, त्यामुळे तडजोड करण्याचं किंवा असमाधानाचे प्रसंग उद्भवत नाहीत. तिसरा फायदा आहे, स्वेच्छेने निर्णय घेण्यात येत असल्याने बळजबरी करावी लागत नाही. कर्मचारी स्वतःच स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारत असतो, त्यामुळे त्याच्यावरती निवृत्तीसाठी बळजबरी करावी लागत नाही. चौथा फायदा आहे, एखाद्या विशिष्ट विभागातच कपात करणे शक्य होते. एखाद्या विशिष्ट विभागामध्ये जर कर्मचाऱ्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झालेली असेल आणि त्या विभागामध्ये जर अशी नोकरीची 15 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचारी असतील आणि वयाची देखील 40 वर्ष ज्यांची पूर्ण असतील आणि असे कर्मचारी आपल्याला कपात करता येऊ शकतात आणि म्हणूनच एखाद्या विशिष्ट विभागाची कपात करता येणं सहज शक्य होऊ शकतं. आणि पाचवा फायदा आहे, संपूर्ण वेतन बिलात कपात झाल्याने वेतनवाढ करणे शक्य होते. आता ही वेतनवाढ करणं कसं शक्य होणार आहे? तर एका व्यक्तीला समजा 1 लाख रुपये पगार आहे आणि त्याने स्वेच्छानिवृत्ती जर घेतली तर त्याला काय होतं, त्याचा 1 लाख रुपये पगाराची बचत होते. तो इतर व्यक्तींमध्ये आपल्याला वाढता येऊ शकतो आणि म्हणूनच संपूर्ण वेतन बिलात कपात झाल्याने वेतनवाढ करणे सहज शक्य होतं. असे 5 फायदे या स्वेच्छानिवृत्ती योजनेचे मिळत असतात.
बघा, प्रत्येक घटकाला काही फायदे आणि काही तोटे असतात. तसेच या स्वेच्छानिवृत्ती योजनेचे देखील काही दोष किंवा तोटे आपल्याला सांगता येतील. पहिला तोटा आहे, कंपनीबरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना निर्माण होत असते. या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे कधीकधी कर्मचाऱ्यांना आपल्याला देखील निवृत्त केलं जाईल की काय, आपल्यावरती काही दबाव आणला जाईल की काय, अशी अनिश्चिततेची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. हा एक महत्त्वाचा तोटा आहे. दुसरा तोटा आहे, कामगार संघटना या योजनेला विरोध करू शकतात. जसं कामगार संघटना किंवा वैयक्तिक कामगार अशा योजनांच्या अंमलबजावणीस विरोध करू शकतात. त्यामुळे कार्य करण्यास किंवा ही योजना राबविण्यास खीळ बसण्याचा संभव जास्त असतो किंवा ती योजना राबवली जाईलच असं आपल्याला सांगता येऊ शकत नाही आणि कामगारांचा विरोध हा योग्य आहेच. तिसरा दोष आहे, उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. समजा एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये एखादा कामगार आहे जो उत्कृष्ट पद्धतीनं पूर्ण कार्यक्षमतेनं आपलं उत्पादन कार्य करतो, पण ज्याच्या वयाची 40 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ज्याने 15 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, अशा कर्मचाऱ्याला जर निवृत्त केलं जात असेल तर त्याच्याकडे असलेले जे कौशल्य किंवा त्याची जी उत्पादकता आहे ती कमी होण्याची या ठिकाणी शक्यता असते. आणि शेवटचा तोटा आहे, अशा प्रकारच्या योजनेमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचू शकतो. काय होतं की ज्यावेळी अशी योजना राबवली जाते, ही योजना राबवली गेली, ही कंपनीच्या बाहेर किंवा समाजामध्ये देखील लोकांना समजलं जातं आणि यामुळे या कंपनीमध्ये अशाच पद्धतीच्या काही प्रक्रिया केल्या जातात किंवा निवृत्त केलं जातं, सक्तीने निवृत्त केलं जातं. स्वेच्छानिवृत्ती सोडून लोक सक्ती असाच अर्थ घेऊ शकतात आणि म्हणूनच कंपनीच्या प्रतिष्ठेला यामुळे धोका पोहोचू शकतो. हे तोटे असले तरी स्वेच्छानिवृत्ती योजना ही व्यवसाय संस्था आणि काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नक्कीच फायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आपण आज या लेक्चरमध्ये निवृत्तीचे प्रकार, स्वेच्छानिवृत्ती योजनेचे वैशिष्ट्ये, स्वेच्छानिवृत्ती घेण्याची कारणे आणि स्वेच्छानिवृत्ती योजनेचे फायदे तोटे याचा अभ्यास केलेला आहे.